शिवरात्रीला एवढ्या गर्दीमध्ये असं दर्शन भेटेल वाटला नव्हता. शिवरात्री आहे म्हणून दरवर्षी खंडेश्वरीला दर्शन घ्यायला जातात. यावेळेस अचानक मध्ये खंडेश्वरीला नाही तर अंबरनाथच्या प्राचीन मंदिरात दर्शन घ्यायचा प्लॅन झाला म्हणून दुपारच्या कडक उन्हान अंबरनाथची जत्रा फिरत फिरत चाललेलो तावऱ्या. यो भाई बोलतो मना खेळाला गाडी जेवून दे म्हणून त्याचे शब्द ऐकून सुसाट पोहोचलो अंबरनाथच्या कमानी जवळ. बिक्र दर्शनासाठी लागलेली रांग बघून जर रांगेन उभा राहिलो तर रातचे घरा जायला लागेल. मग काय चालत पुरं जेलतोच तो यो भाई भरून अंगाला कलर लावून बसलेला म्हणून त्याला दर्शन द्यायला आलेल्या महादेवांना बघून पोहोचलो मंदिराजवळ. विक्र रांगेशिवाय पोलीस आतमध्ये जाऊन नव्हतं देत म्हणून गल्या गल्यांमधल्या रस्त्या गवशीत पोहोचलो मंदिराच्या मागच्या बाजूला. विक्र पण पोलीस कोणला सोरीत नव्हतं. मग काय 2-3 जणांना फोन लावून बी काम नाही झाला म्हणून घरा निघलेलो तावऱ्यान. एक पोलीसवाल्या काकाने आमच्या हातान पोलिसांसाठी आणलेलं जेवणाचं बॉक्स देऊन आतमध्ये पाठवला. नाही एवढ्या गर्दीन त्या पोलीसवाल्या काकांमुळे VIP दर्शन भेटल्यावर एक गोष्ट समजली, जर मनात श्रद्धा असली ना तर देव पण दर्शन देते. मग काय भरून उसाचा रस पिऊन टोपीवाल्या काकासाना ब्लॉग मध्ये जेवून निघलो घरी.